दिबा पाटलांचा लोकनेते दिबा पाटलांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा सोनारपाडा ग्रामस्थांचा सोनारपाड्याच्या महिलांचा भारतीय संविधानाचा सर्वेर कुठे आहे? सर्वेरला बनवू आता, उचला कॅमेरा। अर्जावरच सगळ्या ग्रामस्थांनी सह्या केलेत। या अर्ज समजून सगळ्यांचे स्वतंत्र अर्जांना एकच अर्ज आपण दिलाय। काल सुद्धा आपण कलेक्टरला तहसीलदारांना सगळ्यांना अर्ज दिलेत आणि हा अर्ज आता आम्ही साहेबांच्या हातात देत आहे। MMRDचे साहेब कुठे आहेत? या ना साहेब, या, तुम्ही दिसला पाहिजेत आज। आणि आता आपण उपजिल्हाधिकारी कोण विकास पाटील यांच्याशी पण बोललो। त्यांनी सांगितलं की हरकती नोंदवून घ्या। पोलीस बांधव येत आहेत, पोलीस बांधवांच्या सहकार्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत। ते अर्ज घ्या साहेब आणि भिजू नये याची जरा काळजी घ्या। आणि आम्हाला पोच कशी मिळेल आता याची? याच्यावर तुम्ही सही घ्या, आम्ही फोटो घेतो। झेरॉक्स तर नाही काढू शकत, देता नाही फोटो घ्या। आता सगळे आपण आहे ना इकडे ते लोक उभे आहेत तिकडे, त्यांना बोलवा, मग आम्ही सांगतो काय त्याला। आता ही परिस्थिती बघा ना, पाय नाही येऊ शकत नाही। चांगला रस्ता आमचा होता, त्यांना कळू दे, रितसर हरकत आपली काय नाही, माणूस येऊ शकत नाही। मोबाईल भिजू नको, छत्री घे ना, कोणी छत्रीत घे ना, छत्रीत विजुअल घे ना, छत्री घे। काय केलं का कोण बाते आहे का? बघ सडी गेली का? काढू दे नंतर। यार सही कर, जाऊ दे इथे या घरात औषध आहे पहिली। आणि हे सर्व सरकारच्या माध्यमातून सर्व चालू होते आणि आमचा कमसे कम 100-125 वर्षांचा वडलोपार्जित रस्ता होता, तो रस्ता या लोकांनी बंद केलेला आहे। आम्हाला कोणा पायी जायला सुद्धा रस्ता ठेवलेला नाहीये। आता काय भूमिका केली तुम्ही? काय म्हणून आम्ही लोकांनी आता सर्व गावकरी मंडळी जमा झाल्यानंतर त्यांना एकच आम्ही सर्व सांगितलं। मग आम्ही जाऊन पाटील साहेबांना भेटलो, राजाराम पाटलांना। त्यांना सांगितलं असं असं आमच्या गावावर अत्याचार होतोय आणि आमच्या गावातले काय आता बाकी संघर्ष समितीवाले आहेत, कोणी लोक फक्त त्यांना जागा पाहिजे, कोणाला कॉलेजला जागा पाहिजे, कोणाला मेडिकल कॉलेजला जागा पाहिजे, पण त्या लोकांना याच्यावर आंदोलन करायला किंवा कोणाला काय विचारायला त्यांना वेळ नाहीये। हे भाडकाव संघर्ष समितीवाले फक्त ही कामं करतात, यांना रजिस्ट्रेशन चालू झाले पाहिजे। मात्रे सर्वे नंबर 36, सर्व बाजूनी जमीन गव्हर्नमेंटची आहे, म्हणजे गुरुचरण आहे। या गुरुचरणीला जेव्हा सुरुवात केली तेव्हापासून आम्ही यांना विरोध केला। सुरुवात केली तेव्हापासून पहिले तिथे झाडं तोडली, त्या झाडांचं सुद्धा आमच्याकडे फोटो आहेत। यांनी येऊन पहिल्याच विशेष केली, झाडं तोडली आमच्या म्हणजे गुरुचरणीतली। आणि त्याच्यानंतर हे बघा, आता तुम्ही आला असेल, तुम्हाला त्रास झाला असेल। मी माझ्या जन्माच्या अगोदरचा तो वरचा रस्ता म्हणजे आमच्या शेतीला लागू नये तो रस्ता यांनी बंद करून, हे बघा तुम्हाला किती तुमची हालत असेल आणि इथे यायला सुद्धा पायाने येऊ शकत नाही, अशी या लोकांनी परिस्थिती करून ठेवलेली आहे। तर हा बरोबर आहे का कायदा? किती कुटुंब बाधित? इथे जवळजवळ 40-50 लोक तरी शेती असतील लोकांची, आणि माझी स्वतःची शेती इथे सगळ्यांच्या मध्ये 1 एकर 2 गुंठे माझी स्वतःची जमीन। किती वर्षापासून तुम्ही शेती करता? मला जर 73 वर्ष झाली, त्याच्या अगोदर आई माझ्या बाबांपासून आहे ना। आता काय मागणी तुमची? माझी मागणी असे आहे का, ही जी गुरुचरण आहे ती गुरुचरण ज्यांनी वापरात घेतलेली आहे किंवा ज्यांच्या ताब्यात आहे त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, माझी स्वतःची पण जमीन 1 एकर 2 गुंठे नावाची आहे, 7/12 आहे। पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका तर तुम्हीच बघा ना, काय हालत आहे आमच्या लोकांची। नाही दादा, आपण सगळ्यांनी मागणी केली, सर्वे बंद करायचा। पाऊस चालू आहे, पावसात सर्वे होत असतो। हा सर्वे आता हे MMRD ने आपल्याकडे शासकीय मोजणीसाठी अर्ज केलेला आहे। आता ह्यांच्या हरकती बघूया आणि कसं होतंय। MMRDचे आता येणार आहेत उपायुक्त, आले की आपण निर्णय घेऊ। ते आले की काय हरकत या गावकऱ्यांनी की हा जो सर्वे नंबर आहे हा गुरुचरण म्हणून सर्वे नंबर आहे, त्यासाठी मोजणी लावलेली आहे। आता ते आल्यानंतर आपण निर्णय घेऊ पुढचा। आमच्याकडे अर्जदार मी काटकर सर्वेअर, काटकर सर्वेअर।